जे गायकवाड त्यासोबत कर्णधारही आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय कृष्णाबाई डेव्हलपर्स, अदिती स्पोर्ट्स, जयता टीम या संघाचे संघमालक मारुती पाटील स्वतः कर्णधारही आहेत. त्याबरोबर विलास पाटील ही संघाचे ओनर आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण मारुती पाटील कर्णधार इकडे पाहतोय. षटकातील पहिला चेंडू घेऊन कर्णधार विरुद्ध कर्णधार अशी लढत इकडे असेल. पहिला चेंडू उजव्या हाताचा गोलंदाज सज्ज होतोय अर्ध विकेट मारा करण्यासाठी. वरती बॅटर आपण पाहतोय विजय गायकवाड. पहिला चेंडू पहिला चेंडू सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला भेटलाय. पंचाच्या दिसून धडकण्याचा प्रयत्न होता पण शेवटच्या क्षणी इकडे शॉट चेक केला गेला, चेंडूला जाऊ दिले. निर्धाव चेंडूने इकडे सुरुवात झाली आहे. त्याचा दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची लढत आहे. इकडे विजय म्हणजे आपल्याला आणखीन एक आव्हान भेटेल, आणखीन एक सामन्यासाठी संधी भेटेल. पण इकडे जर पराभव झाला तर आपलं आव्हान संपुष्टात येईल. चांगलंच ठाऊक आहे दोन्ही संघांना, त्यामुळे इकडे भिडंत ही फार महत्वाची असणार आहे. ओ पुन्हा एक चांगला चेंडू. त्या वेळा सुद्धा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरल्या बाजूला वळण घेत त्याला चेंडू अडकवायचा प्रयत्न जरूर केला गेला विजयकडून. मात्र या वेळा सुद्धा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू. सार्थक साळुंके प्लीज, आपली गरज आहे. सार्थक साळुंके, गिरगाव सार्थक साळुंके, आपल्या घरून इकडे कॉल आलाय. सार्थक साळुंके यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने तडकवला चेंडू. चेंडू वेगात निघालाय, पाहावं लागेल जाईल का चेंडू सीमाच्या पार. नक्कीच जातो या वेळा. चौकार आलाय. सुंदर फटका. 4 धावेने इकडे अकाउंट खोललं गेले. श्री गणेश झालाय. थोडासा लेग चेंडू बॅटर विजयसाठी एक सुवर्ण संधी. क्षेत्ररक्षक जरूर होता. स्केलेकचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला फटकवलाय. 4 धाब्यांसाठी. वरती पाटील कर्णधार इकडे गोलंदाजी मार्कवरती आहेत. संघाचे ऑनरही आहेत. त्यासोबत समोर आपण पाहतोय विजय गायकवाड संघाचे कर्णधार आणि स्वतः संघाचे मालक इकडे आपल्याला पाहायला भेटत आहेत. व्यंकटेश्वरा स्पोर्ट्स नंदगाव विरुद्ध कृष्णामाई डेव्हलपर्स अदिती स्पोर्ट्स जैताळ. षटकात येईल पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू घेऊन काढला अनसच्या दिशेने. सुंदररित्या इकडे टोलवलाय पण तितकंच दर्जा क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. फेकी सुद्धा दर्जेदार आहे. इकडे एक सिंगल आली आणि या सिंगल नंतर धावसंख्या 5 अशी झाली आहे. प्रीमियर लीग पर्व 2026 चौथं पर्व. या चौथ्या पर्वातील आजचा हा दुसरा दिवस म्हणजे दुसरी रजनी आणि या दुसऱ्या रजनीमधली ही तिसरी मॅच आपण पाहतोय. चौथा सामना पाहतोय, सॉरी चौथा सामना. आतापर्यंतचा पहिल्या तर सुरुवात चांगलीच झाली आहे. 4 चेंडू 5 धाबा. इकडे कुलदीप पवार पाटील आता बाकी स्ट्राईकवरती पाहायला भेटतील. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज असतील. मॅम फ्रॉम सडोली खालसा. सडोली खालसाचे एक वेगळं व्यक्तिमत्व. नक्कीच क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एक जबरदस्त असा बॅटर. एवढा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय तो कव्हरच्या क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटतोय. एक धाव आली आहे. एक धावेने धावसंख्या 6 झाली आहे. धावसंख्या 6 होती आहे. नक्कीच जर पाहिलं गेलं तर हा सामना दोन्ही संघांसाठी जितका महत्त्वाचा आहे तर प्रेक्षकांचे सुद्धा इकडे लक्ष लागून आहे. कारण पुढचा संघ इकडून जिंकतोय आणि नंतर भैरवनाथ स्पोर्ट्स या संघाविरोधात पुढचा सामना खेळायला सज्ज होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं राहील. मारुती पाटील षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होत आहेत. हा चेंडू पुढे स्टेप आउट करत फटकवण्याचा प्रयत्न पण नीटचा इकडे बॅटवरती चेंडू आला नाही. जरूर फुलटॉस बनवलाय पण त्या ताकदीनं पण ती टायमिंग इकडे साधता आली नाहीये. बॅटची एज लागली, चेंडू तिथेच लुडकलाय. एक धाव येते. एक धावेने धावसंख्या 7 अशी झाली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक माघारी पडले. धावसंख्या 7.
आपल्या धावसंख्या 7 अशी बनली आहे. गोलंदाजी मार्कमध्ये बदल झालाय. अजय पाटील डावखुरा गोलंदाजी मार्कमध्ये होतोय. कमालीची गोलंदाजी मागच्या सामन्यात पाहिली आहे. इकडे पाहावं लागेल कशी कामगिरी करतोय अजय पाटील. हा चेंडू, ओ चांगला चेंडू, पुन्हा एकदा विजय गायकवाडसाठी हा चेंडू. बोलवरचा चेंडू हलक्या तरी खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय डेंजरवरती. कुलदीप पाटील इंटरेस्टेड होते दुसऱ्या धावेसाठी, पण विजय गायकवाड बाकी इकडे कम्फर्टेबल व्हायला भेटला नाहीये. एक धाव आली आहे. एक धावेने धावसंख्या 8 अशी झाली आहे. 7 षटकाचा सामना. इकडे आतापर्यंतचा जो ट्रेडमार्क चालत आलाय, नाणेफेक जिंकायची, बॅटिंग करायची, धावा बोर्डावरती लावायच्या, धावा डिफेन्स करायचा, हाच ट्रेडमार्क, हीच मालिका इकडे सातत्यानं सुरू आहे. पाहणं गरजेचं राहील की ही मालिका कुठे खंडित होते. कारण एक ना एक दिवस ही मालिका खंडित होईल, पण कोणता संघ ही मालिका खंडित करेल हे पाहणं गरजेचं राहील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय अजय पाटील. डावखुरा गोलंदाज लेफ्ट हँड होर द विकेट मारा करेल. स्ट्राईकपती असेल बॅटर कुलदीप पाटील. ओ ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच खाली राहिलाय. या वेळेला सुद्धा चेंडू निर्धावाला कमालीचा चेंडू पाहिलाय. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहायला भेटतीये. पुन्हा एकदा मोठ्या तडकवण्याचा प्रयत्न. इथेही चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला भेटला नाहीये. जरूर धाव आली आहे, पण बाईच्या स्वरूपातील धाव असेल. मोठा फटकवण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये. निर्धावाला चेंडू. धावसंख्या पाहिली तर 9 अशी झाली आहे. दुसऱ्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू झालेत. नाणेफेकीचा कौल जिंकलाय व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव. बॅटिंगचा निर्णय घेतलाय, पण सध्याच्या घडीला गोलंदाजांची कामगिरी अत्यंत उजवी ठरली आहे. सातत्यानं अचूक टप्पा आणि बॅटरसाठी आव्हान निर्माण केले. या अचूक टप्प्याने पाहणं गरजेचं राहील. अजय पाटील या षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा इकडे शप्पल होऊन बॅटर येतोय. मोठा फटक्या खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. चेंडू या वेळा तो जाऊन आदळलाय तो शरीरावरती. पंचांनी पुन्हा एकदा इकडे लेग बाईटच्या स्वरूपाचा इशारा केलाय. एकेरी धाव येते. एक धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 10 झाली आहे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. यानंतर फील्ड रिस्ट्रिक्शन खुलं केलं जाईल आणि मग 5 शतरक्षी तटीय सर्कलच्या बाहेर असतील. सध्याच्या घडीला 2 शतक तटीय सर्कलच्या बाहेर 59च्या दिशेने. एक आहे तो काबू कॉर्नर क्षेत्ररक्षक, दुसरा आहे तो लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. या वेळा सुद्धा 59च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. नेटचा इकडे संपर्क चेंडूशी फायला भेटला नाहीये, पण इतका संपर्क आहे की तिकडे एक धाव येईल. आणि एका धावेने धावसंख्या 11 झाली आहे. सध्याच्या घडला जर पाहिलं गेलं तर गोलंदाजांचं वर्चस्व या पहिल्या 11 चेंडूवरती दिसले. पहिल्या 11 चेंडूतून 11 धावा आलेत. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला भेटते ती गोलंदाजांच्याकडून. पाहावं लागेल अजय पाटील षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सज्ज होतो. या षटकातून फक्त 2 धावा खर्च करतोय. शेवटचा चेंडू. स्ट्राईकपती असेल विजय. हो खराब चेंडू होता. लेग स्टंपवरचा चेंडू होता. पाहावं लागेल इकडे बॅटची संपर्क आहे का. नक्कीच डीपवरती चेंडू गेला, तिथून एकेरी धाव येते आणि बॅटचा संपर्क आहे, म्हणजेच लिगल चेंडू असेल. षटक क्रमांक 2 इकडे समाप्त झाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 12. दरम्यानच्या काळामध्ये आपण जाऊया सुमधुर संगीताकडे. डीजे मध्ये आपण बदल पाहतोय. पाहावं लागेल गोलंदाजी मार्कवरती मारुती पाटील वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं क्षेत्ररक्षण मर्यादा इकडे उठल्या गेले तर त्यामुळे क्षेत्ररक्षण हे तटीय सर्कलच्या बाहेर पाहायला भेटतील. इकडे जर पाहायला गेलं तर
विजय गायकवाड यांच्यासाठी क्षेत्ररक्षणाचं पाहिलं तर एक लॉंग लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट आहे आणि एक काऊकॉनचा क्षेत्ररक्षक म्हणजे 4 क्षेत्ररक्षक हे ऑन साईटवरती आणि एक क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफचा आहे तो ऑफ साईटवरती आहे. हो, यावेळेला सुद्धा थोडंसं गती कमी केली आहे चेंडूची. विजय गायकवाड यांच्यासाठी एक दर्जा चेंडू इकडे फेशी पाहायला भेटते. मागच्या सामन्यात कमालीची बॅटिंग केली आहे विजय गायकवाड. जवळ-जवळ 30 प्लस धावा केलेत. पण इकडे मात्र जर पाहतोय आपण त्यांच्यासाठी इकडे एक आव्हान निर्माण केलं ते मारुती पाटील आणि अजय पाटील. या 2 पाटील बंधूंनी सध्याच्या घडीला मात्र गोलंदाजी जबरदस्त केली आहे. षटकातील दुसरा चेंडू. हो, यावेळेला सुद्धा अंचाच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न पण यावेळेला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पंचांनी पुन्हा एकदा आपले हात समांतर केलेत आणि अवांत धावेची इकडे सूचना केली आहे. अवांत धावेने धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या 13 झाली आहे. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सुरुवातीला इकडे बॅटिंगचा निर्णय जरूर घेतलाय पण सध्याच्या घडीला गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला भेटलंय. चांगली गोलंदाजी, अत्यंत सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते. अचूक टप्पा आणि लाईन लेंथ सुद्धा इकडे विश्वास दाखवला त्याच्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटली आहे. हो, पुन्हा एकदा शफल झालाय. ऑप्टमच्या खूपच दूर निघालाय पण गोलंदाजानं सुद्धा इकडे फॉलो केलंय. निर्धाव चेंडू आलाय. निर्धाव चेंडू आलाय. षटकातील तिसरा चेंडू. इकडे पाहतोय आपण मारुती पाटील. हो, यावेळेला सुद्धा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा तडकवण्याचा प्रयत्न होतोय. इकडेही चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. सध्याच्या घडीला गोलंदाजांनी इकडे बाकी या सामन्यावरती आपलं वर्चस्व राखले, दबदबा राखलाय. काय गोलंदाजी पाहायला भेटते, सुंदर गोलंदाजी. थोडासा बॅटर सुरुवातीलाच थोडासा विकेटवरती आलाय. डान्सिंग डाऊन द विकेट येतोय पण त्यानंतर गोलंदाजानं मात्र चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला सुद्धा ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू. इकडे सुद्धा पाहावा लागेल. जरूर इकडे बाईच्या स्वरूपातील धाव आली आहे पण इथेही चेंडू एक चांगला रित्या डिलिव्हर्ड केला गेलाय. फलंदाजाने इकडे शॉट जरूर इकडे प्रयत्न केला नाही आहे पण बाईच्या स्वरूपातील धाव येते आहे. या एका धाव्याने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या 14. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अनुज पाटील याला इकडे सन्मानित केला जाते. कृष्णात पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक दिले जाते. कृष्णात पाटील गिरगाव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. मॅन ऑफ द मॅच अनुज पाटील. कमालीची फलंदाजी पाहायला भेटली होती अनुजकडून. त्यासोबत गोलंदाजी सुद्धा सुंदर केली होती. इकडे मारुती पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू यावेळा बाकी फटका खेळलाय. कुलदीप पवार पाटील यांच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका आलाय. कमालीचा फटका येतोय. चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार 6 धाब्यांसाठी. दर्जेदार फटका आणि या 6 धाब्याने धावसंख्या आता मात्र थोडीशी ग्रीप घेताना दिसतीये. धावसंख्या 20 वरती पोहोचली आहे. यावेळेला स्लॉट मधला चेंडू आणि पाठवलाय प्लॉट मध्ये. कमालीचा फटका. ताकदीचं इकडे बाकी आपल्या प्रदर्शन केले कुलदीप पवार पाटील यांनी. षटकातील पुढचा चेंडू. हो, यावेळेला सुद्धा स्टेप आउट झालाय. पुढे सरसवत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय करून पण यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. इकडेही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. 3 षटकाचा खेळ बागे पडलाय. धावसंख्या 20 आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय आणि इथे 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 20. तीन षटकाचा खेळ संपला. धावसंख्यात 20 बनली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज अजय पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय.
ऐकवती विजय गायकवाड 12 चेंडू 8 वरती खेळतायत. थोडंसं इकडे लडखळत खेळतायत, पण या वेळेला ऑनसाइडच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या वेळेला मात्र क्लीन बॉल झाला. बॅटर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सरळ जाऊन चेंडू इष्टांच्या वरती आदळतोय. पहिला झटका लागलाय, पहिला गडी इकडे गारद झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये, सरळ चेंडू जाऊन आदळलाय तो इष्टांच्या वरती. धक्का क्रमांक 1, धावसंख्या 1 बाद 20. दाखल झालाय. नक्कीच पहिला झटका लागलाय. 20 या धावसंख्येवरती विकेट गमवावी लागली आहे. धावसंख्या 20, 1 बाद 20. षटकातील दुसरा चेंडू, सज्ज होतोय बॅटर प्रसाद. नवीन बॅटर मैदानावरती आलाय, उजव्या हाताचा फलंदाज आणि यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे तो डावखुरा गोलंदाज. लेफ्ट हँड फोर्थ विकेट मारा करताना दिसेल प्रसाद साठी. षटकातील दुसरा चेंडू घेऊन सज्ज होतो तो अजय पाटील. आले आले रिव्हर्सचा फटका खेळलाय. मोठा इकडे गॅप आहे, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच दरम्यान चेंडू निघाला तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. आल्या आल्या रिव्हर्सचा फटका खेळला गेला. अल्टी पलटी आणि अल्टी पलटीवरती चौकार वसूल केला जातोय. सुंदर फटका. नक्की जर पाहिलं गेलं तर ऑफसाईड वरती क्षेत्ररक्षक तो आहे तटीय सर्कलच्या बाहेर, तो मात्र एकच आहे. 2 आहे, तर त्याचा फायदा इकडे उचलला जातोय. एक क्षेत्ररक्षक जो आपण पाहतोय अगदीच डीप पॉईंटचा आहे, तो दुसरा आहे तो वाईडेस्ट लॉंग ऑफ आहे. हो, यावेळेला ऑनसाइडच्या दिशेनं सुंदर फटका, स्वीपचा फटका इकडे पाहायला भेटलाय. क्रिकेटचा क्लास म्हणजे स्वीपचा फटका आणि तिकडून तो आलाय तो प्रसादच्या बॅटमधून. एकेरी धाव येते, एकेरी धाब्याने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या वाढून पोहोचली ती 25 अशी झाली आहे. नक्कीच आपल्याला प्रयत्न करावा लागेल की ही धावसंख्या जी आहे ती 70+ बनवाव्या लागतील, कारण प्रत्येक वेळा तीच चुकी होईल असं नाहीये. यावेळेला प्रयत्न करावा लागेल, कारण इकडे आर या पारची लढाई आहे. डू आर डाय इकडे सिच्युएशन आहे. करो या मरोची लढाई आहे, जिंकावंच लागेल, अन्यथा इकडे आपल्याला स्पर्धेतून आपला घाशा गुंडाळावा लागेल. षटकातील चौथा चेंडू, यावेळेला मात्र कनेक्शन थोडस खराब ठरलंय. यावेळेला चेंडू उंचावे, क्षेत्ररक्षक कम्मालीचा झेल टिपला गेलाय. जबरदस्त झेल येतोय, काय कम्मालीचा झेल टिपला गेलाय. कपिल पाटील यांच्या माध्यमातून अफलातून झेल पाहायला भेटलाय. नक्कीच माघारी ज्या पद्धतीने इकडे आपण धावत जाऊन झेल टिपलाय, कमालीचा झेल आहे. आणि कपिलचा हा झेल पाहिल्यानंतर नक्कीच 1983 मधील वेस्ट इंडिज विरुद्धच्या जो रिचर्डसनचा झेल होता त्या झेलची आठवण केली आहे. कपिल देव यांनी तो झेल पकडला होता आणि इथे एक विकेट आली आहे. मध्ये दाखल झालाय ऋतुराज.
दाखल होतोय. षटकातील 5वा चेंडू. अजय पाटील कमालीची गोलंदाजी. हो, यावेळेला आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा कपिल प्रयत्न जरूर केलेत, पण यावेळेला चेंडू इकडे पकडता आला नाहीये. झेल दान झालाय, पण याच दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत बॅटर ऋतुराजच्या माध्यमातून आणि दुहेरी धाब्याने खातं उघडलं जात आहे. ऋतुराज 2 धाब्याने धावसंख्या 27 झाली आहे. शेवटचा चेंडू. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. अजय पाटीलच्या माध्यमातून फक्त 10 धावा आपल्या स्पेलमधून खर्च केलेत. शेवटचा चेंडू. यावेळेला बॅटची एज लागली आहे, पण क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू जातोय. गलीचा क्षेत्ररक्षक इकडे पाहायला भेटलाय. 1 बाउन्सचा चेंडू पोहोचलाय. धावसंख्या 28 झाली आहे. 2 षटकाचा खेळ 4 षटकाचा खेळ संपलाय. 2 बाद 28 अशी धावसंख्या झाली आहे. आणि इकडे बाकी आता ड्रिंक ब्रेकची वेळ झाली आहे. आणि ड्रिंक ब्रेकचा वेळ सुद्धा समाप्त झालाय. सामन्याकडे आपण वळूया. सामना जर पाहिला गेला तर पहिल्या 4 षटकामध्ये 28 धावा बनलेत. नक्कीच 2 बाद 28 धावा. अद्याप 3 षटकाचा खेळ बाकी आहे, पाहणं गरजेचं राहील. या 3 षटकाच्या मधून आपण आणखीन किती धावा बनवाल. आपल्याला 60+ धावा कराव्या लागतील. 60+ बनवायचे असतील तर आपल्याला बरोबरीत 3 षटकातून पुन्हा एकदा आपल्याला 11च्या सरासरीने इकडे 35+ धावा करणं गरजेचं असेल. गोलंदाजी मार्फती कपिल पाटील. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. इकडेच अवे फ्रॉम द बॉडी इकडे चेंडूला टोलवलाय. चेंडू जातो तो डीप थर्डच्या क्षेत्रामध्ये. तिकडे क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला भेटते. दुहेरी धाव आली आहे. 2 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 30 झाली आहे. गोलंदाजी मार्फती कपिल पाटील. धावसंख्या 30 झाली आहे. नक्कीच षटकात येईल. दुसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो तो कपिल. उजव्या हाताचा गोलंदाज. उर्ध विकेट मारा करेल हा चेंडू. ओहो, काय चेंडू पाहायला भेटला. कमालीचा चेंडू. नक्कीच इकडे अपील सुद्धा केली जाते, पण या अपील मध्ये दमजाद आणि विश्वास कमी. काय चेंडू पाहायला भेटलाय. वेगाचा सौदागर. रफ्तार का सौदागर इकडे पाहायला भेटतोय. जबरदस्त गोलंदाजी. सुंदर चेंडू पुन्हा एकदा पाहायला भेटतो तो कपिलच्या माध्यमातून. चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजीने केली आहे. मग तो अगदी मारुती पाटील असेल किंवा अजय पाटील असेल किंवा आता कपिल पाटील. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर इकडे धावसंख्या 30 बनली आहे आणि गोलंदाजांचा वर्चस्व राहिला या सामन्यावरती. आम्हाला लागेल उर्वरित त्या चेंडूच्या माध्यमातून कशी कामगिरी करतील. हो, यावेळेला दांडी 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 गुल. सक्सेसफुल ठरला यावेळेला कपिल. बुल्लेट ज्वारकरचा चेंडू. बॅटरसाठी इकडे ऑप्शन नव्हता. कमालीचा चेंडू आलाय.
सुंदर जबरदस्त कामगिरी. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटते. कफिल कमालीची गोलंदाजी इकडे पाहतोय. काय जबरदस्त चेंडू इकडे हाताळला गेलाय इनसाइड आउट आणि त्यानंतर इष्टा उद्ध्वस्त झालेत. वेगवान चेंडू आणि ॲक्सेंट रिप्लेमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी इकडे पाहायला भेटलंय. झटका दिला. चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो तो कपिल. यावेळेला सुद्धा कमालीचा चेंडू आलाय. पाहणं गरजेचं असेल इकडे इनसाइड एज होती का झेल सुटलाय का पाहावं लागेल कारण वेगात चेंडू निघालाय. बॅटर मैदानात दाखल झालाय. बाजीराव वस्ताद दाखल झालेत. मॅन फ्रॉम निगवे संघातील एक संकटमोचक बॅटर आहेत पण इकडे आता संघाची पडझड झाली आहे. तिकडे जबाबदारी स्वीकारावी लागेल. कमालीचा चेंडू या दरम्यान पाहायला भेटला तो कपिलच्या माध्यमातून. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा कपिल वेगवान गोलंदाज इकडे आपली क्षमता दाखवतोय. यावेळा थोडासा खराब चेंडू लेगस्टम्पच्या दिशेने भिरकटला हा चेंडू. यावेळा मात्र ऑनसाइडच्या दिशेने हलक्या हाताने घेऊन काढला. एक धाव आली आहे. एक धावेने धावसंख्या 31 अशी झाली आहे. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 5व्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 31 बनली आहे. नक्कीच एक चांगलं षटक यावं लागेल. मागच्या सामन्यात सुद्धा आपण पाहिलं होतं की एक चांगलं षटक आलं होतं. शेवटचं षटक तिकडे 22 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर 70+ धाबा झाल्या आणि तिकडे सामना आपण जिंकला होता. तसंच एखादं चांगलं षटक आलं तर पुन्हा आपण इकडे 60ची अपेक्षा करू शकतोय. पण ते चांगलं षटक हे 6वं षटकच येणं गरजेचं आहे कारण 7व्या षटकापर्यंत आपल्या हातून वेळ निघून जाईल. हो आणखी एक जबरदस्त चेंडू पाहायला भेटलाय. यावेळा प्रसादकडे सुद्धा या चेंडूचं उत्तर नव्हतं. यावेळा चेंडू आणि बॅटमध्ये सुद्धा संपर्क नाहीये. पुन्हा एकदा इकडे बाईच्या स्वरूपात धाव आली आहे. 5 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचली ती 32. 3 बाद 32 उर्वरित 12 चेंडूचा खेळ. तोपर्यंत जाऊया आपण सुमधीर संगीताकडे. आणि मजलूची सॅडवाली लव्ह स्टोरी आपल्याला बदलायची आहे आणि बदलायची असेल ही स्टोरी या स्पर्धेतील की धावा डिफेन्स केल्या जात आहेत. ही स्टोरी जर बदलायची असेल तर आपल्याला धावा चेस कराव्या लागतील आणि चेस करायचं असेल तर प्रतिस्पर्धी संघाला आपल्याला 50-55 पर्यंत जखडून ठेवावं लागेल. सध्याच्या घडीला आपण पाहतोय 5 षटकात 32 धावा म्हणजे अगदी आपण त्याच क्षमतेने इकडे आतापर्यंत वाटचाल केली आहे. पण उर्वरित 12 चेंडू हे फार महत्वाचे असतील या सामन्यातील कारण हे 12 चेंडू या सामन्यावरती नक्कीच निर्णायक साबित ठरणार आहेत. निर्णायक ठरू शकतात. पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. बॉलर नेम प्लीज. अभिजित गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर खूपच बाहेर खराब चेंडू आलाय. अतिरिक्त धाव वाढली आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या 33 झाली आहे. 3 बाद 33. नेल्सन पाहायला भेटतोय. नेल्सन ज्या ज्या वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिसतो त्यावेळा अपशकून समजला जातो पण इकडे काय घडतं हे पाहणं गरजेचं आहे. 33 लॉस ऑफ 3 विकेट. 33 3 बाद 33. अभिजित गोलंदाजी मार्कवरती आलाय. इकडे एक चांगली कमांड आपण प्राप्त केली आहे. आपल्याला शेवट सुद्धा गोड करावा लागेल. आपण सुरुवात चांगली केली आहे. मध्यांतर सुद्धा आपल्या बाजूने गेलाय. आता आपल्याला शेवट
12 चेंडू हे चांगले आपल्या बाजूने टाकावे लागतील. एवढा चांगला चेंडू आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा पटकवण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली आहे. चेंडू जातोय तो इकडे डीप वरती. खराब क्षेत्ररक्षण झालंय आणि त्याच मोबदल्यात दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली आहे. या 2 धाब्याला धावसंख्या 35 झाली आहे. बरोबरीत 11 चेंडू. या 11 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला आणखीन 25-30 धावा कराव्या लागतील. अभिजित षटकातील पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा. यावेळेला सुद्धा चेंडूचा पाठलाग इकडे केला गेलाय. फटकवण्याचा प्रयत्न होतो तो प्रसाद कडून, पण चेंडू आणि बॅटमध्ये इथे संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आला. प्रसाद 5 चेंडू 7 वरती खेळतोय. 2 मोठे फटके यावे लागतील जर आपल्याला 60+ धावा करायचे असतील तर याच षटकातून 2 मोठे फटके आणावेच लागतील. यावेळेला बॅट जरूर फेकली आहे पण डीप वरती क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू गेलाय तो गॅप मधून सीमारेषेच्या पार 4 धाब्यांसाठी. चौकार आलाय. चौकार धावसंख्या वाढून पोहोचली ती 39. अशीच मोठ्या फटक्यांच्या, अशाच मोठ्या फटक्यांची आपल्याला अद्यापही गरज आहे. अजूनही आपल्याकडे 9 चेंडू आहेत. याच 9 चेंडूच्या माध्यमातून आपल्याला आपल्या संघाला एकदा का 60-65च्या पुढे न्यावं लागेल. कारण इकडे इतिहास घडवण्याची, इकडे हा जो ट्रेडमार्क सेट झालाय हा बदलण्याची आणि या विजयाची जी मालिका चालू आहे तिकडे त्याला खंडित करण्याची एक आपल्याकडे नामी संधी आहे. पाहणं गरजेचं राहील. अभिजित षटकातील 4था चेंडू. पुन्हा एकदा यावेळेला प्रसादसाठी पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. बॅटची येत लागून चेंडू गेला. स्लिपचा क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडू जातोय. एक धाव पुन्हा एकदा आली. 1 धाब्याची धावसंख्या 40 झाली आहे. 40 बनलेत म्हणजे 60-65 कडे जायचं असेल तर उर्वरित 8 चेंडूतून आपल्याला पुन्हा एकदा 25+ धावा कराव्या लागतील. नक्कीच एक जबरदस्त सामना इकडे रंगतोय. पाहणं गरजेचं असेल की इकडे इतिहास घडेल का. आतापर्यंत 8 सामन्यात एकच कामगिरी सातत्यानं पाहिली आहे. इकडे 9व्या सामन्यात काहीसा बदल होईल का. यावेळेला सुद्धा सुंदर फटका आहे. डीपती क्षेत्ररक्षक आहे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पार 4 धाब्यांसाठी. चौकार आलाय. चौकार धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 44 झाली आहे. जबरदस्त जबरदस्त फटका. इकडून एक कमबॅक करवायचं असेल, आपल्या संघाला एक सन्मानजनक टार्गेट पर्यंत पोहोचवायचं असेल तर असे मोठे फटके गरजेचे आहे. जरूर क्षेत्ररक्षक होता, भरपूर वेळ होता आपल्याकडे, अजूनही माघारी बरंचसं अंतर होतं पण थोडंसं दबावामध्ये खराब क्षेत्ररक्षण झालंय. धावसंख्या 44 झाली आहे. इकडे आपण इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL कडे सुद्धा नजर ठेवूया. इकडे सामना सुरू आहे तो RCB विरुद्ध गुजरात टायटन्स या 2 संघादरम्यानचा सामना. या दरम्यान पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला भेटलाय. इथंही चेंडू निर्धाव स्वरूपात झाला. धावसंख्या 44 आहे. RCB 155 धावेत ऑल आउट झाली आहे. चांगली कामगिरी केली आहे गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी. 155 मध्ये रोखलं गेले ते RCB संघाला. 6 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 44. नक्कीच शेवटचं षटक फार निर्णायक षटक असेल. प्रदीप पहिला चेंडू हवाई सफर केली आहे का पाहावं लागेल. मोठा फटका जरूर आहे. 1 बाउंस चेंडू जाईल सीमारेषेच्या पार 4 धाब्यांसाठी. महत्वाचं षटक आहे. शेवटचं षटक. इकडे काय एकदा का 60-65 धावा झाल्या तर तिकडे डिपेंड करण्यास मोकळे आहेत, कारण आतापर्यंत तो ट्रेड सुरू आहे. तिकडे बदलाव करण्याची एक नामी संधी आली होती पण शेवटच्या षटकात धावा आलेत. म्हणजे 6व्या षटकात आणि 7व्या षटकातल्या पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं स्वागत केले प्रदीपचं गोलंदाजी मार्कवरती प्रसादने. चौकार धावसंख्या 48 झाली आहे. प्रदीप हा चेंडू प्रसादसाठी पुन्हा एकदा पुढे सरसवत मोठा फटका. जेल सुटलाय. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषा पार. चौकार आलाय.
झेल सुटलाय. निर्णायक क्षणी कच खाली आहे क्षेत्ररक्षकाने. आतापर्यंत आपण दबदबा निर्माण केला होता. गोलंदाजी चांगली झाली होती. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं. पण शेवटच्या षटकात इकडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. झेल सुटलाय. एक ज्युसी लॉलीपॉप इकडे झेल सुटतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. या वेळेस चेंडू गॅप मध्ये निघालाय. पाहावं लागेल क्षेत्ररक्षक आहे इकडे. सलग 3 चेंडूवरती. हो याला षटकार आहे. षटकार आहे. सलगच्या 3 चेंडूवरती काय घडलंय. इतिहास घडवण्याची नामी संधी जरूर होती. पण प्रसादने सांगितले की अजूनही मी मैदानावरती आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाकडे इकडे डोळे लावून आपण सर्वजण बसलो होतो. धावसंख्या 58 झाली आहे. 58. चेंडू द्यायचा आहे. आपल्याकडे जुना चेंडू असेल तर प्लीज आज द्यायचा आहे. धावसंख्या 58 झाली आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय घडतंय पहा इकडे. पहिल्या 3 चेंडूवरती 14 धावा खर्च झालेत आणि या आधीच्या षटकात सुद्धा बऱ्याचशा धावा आलेत. पाहणं गरजेचं राहील. या आधीच्या अभिजीच्या षटकातून 12 धावा आणि या षटकात 14 म्हणजे मागील 9 चेंडूवरती 26 धावा आलेत. मागच्या 9 चेंडूवरती 26 धावा. जबरदस्त कमालीची बॅटिंग. पलटवार केला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका. ज्याला पाहावं लागेल क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. चेंडू पकडला जातोय. पुन्हा एकदा इकडे थोडासा फंबल झाला आणि याचाच फायदा उचलला जातोय. 2 धावा आले. 2 धाब्याने धावसंख्या 60 झाली आहे. आता कुठे थोडंसं रिलीफ महसूस केलं असेल. सुटकेचा निश्वास सोडला असेल. कारण आतापर्यंत 60 65 70 75 84 99 या धावा डिपेंड करण्यात यशस्वी झालेत. त्यामुळे इकडे 60 बनलेत. पाहावं लागेल उर्वरित 2 चेंडू अद्याप बाकी असतील. प्रदीप आहे गोलंदाजी मार्कपती. स्ट्राईकपती असेल प्रसाद. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नीटचा इकडे फटका खेळता आला नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव वेगात पूर्ण केली जाते. 2 धाब्याने धावसंख्या 62 झाली आहे. इकडे एक्सेल रिप्ले मध्ये पाहायला भेटतंय की पाहावं लागेल इकडे रनआउटची संधी होती. पण एसटी रक्षकाने तो प्रयत्न केला नाहीये. संधी होती. बराचसाच अवधी आपल्याकडे होता. धावसंख्या 62. शेवटचा चेंडू फुलटॉस बनवलाय. ऑनसाइडच्या दिशेने तडकवलाय. चेंडू केला तो सीमारेषा पार. धावसंख्या 66 झाली आहे. शेवटच्या षटकातून पुन्हा 22 धावा आलेत. या आधी सुद्धा असंच घडलं होतं की 6 षटकामध्ये 50 धावा होत्या. शेवटच्या षटकात 22 धावा आणि विजयासाठी 72 बनवायच्या होत्या. इकडे शेवटच्या षटकात 22 आलेत. पुन्हा 66 झालेत. 67 बनवायच्या आहेत. इतकं सोपं नसणार आहे धावा बनवणं. आपल्याकडे अगदी मजबूत पकड होती. कारण 5 षटकामध्ये धावा फक्त होता 31. पण नंतरच्या 2 षटकातून धावा आलेत तब्बल किती. शेवटच्या 2 षटकात धावा किती आलेत पाहणं गरजेचं राहील. कारण धावसंख्या 31 होती. म्हणजे शेवटच्या 2 षटकातून 34 धावा आलेत. शेवटच्या 2 षटकातून 34 धावा आणि हाच इकडे मॅचचा टर्निंग पॉइंट साबित होऊ शकतो. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. अजूनही इकडे एक नामी संधी आहे कृष्णामाई डेव्हलपर्स अदिती स्पोर्ट्स जैत्या संघाला. कारण इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला या धावा बनवाव्याच लागतात. मित्रहो, हार मानली तर कथा संपते आणि जिद्द ठेवली तर इतिहास घडतो. आपल्याला जिद्द ठेवावी लागेल. 67 धावा बनवाव्या लागेल आणि या इतिहासाचा साक्षी होण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आर्या बेर्डे.
या सलामीची जोडी बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाली आहे. अर्थातच एका बाजूला चला बॉलची पूर्तता, नवीन बॉल आपण द्यायचा मैदानाच्या आतपर्यंत. चला त्याचबरोबर नवीन बॅटर सलामीची जोडी बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळते. अर्थातच एका बाजूला अमर पाटील यांना आपण पाहतोय. विस्फोटक बॅटर याच करवीर तालुक्यातील एक आपण पाहिलं तर कमी उंचीचा घातक फलंदाज सध्याच्या घडीला बॅटिंग साठी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. आणि त्याच्या साथीने मॅन फ्रॉम वरंगे पाटील, वरंगे पाटीलचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू अर्थातच अजय पाटीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतपर्यंत. दोन्ही पाटील आता उतरलेत. पाटलांची पाटीलशाही दाखवावी लागणार आहे. 42 मध्ये 67 ची आवश्यकता आहे. ज्या फायटिंग टोटलची चर्चा सातत्याने पाहायला मिळाले तोच फायटिंग टोटल मैदानाच्या आतपर्यंत पुन्हा एकदा लगावला गेलाय. बेचाळीस मध्ये आवश्यकता असणार अर्थात 67 धावांची. ती पाहिलं तर फायटिंग टोटल पर्यंत चर्चा होती. 65 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याची चर्चा होती आणि त्या फायटिंग टोटल पर्यंत आता पोहोचलेत. आतापर्यंत पहिला बॉल रन चेसला सुरुवात होते. ऑन साईडला टर्न केलं जात आहे. तर मान एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या मदतीने लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल, या सिंगलच्या मदतीने धावांना श्री गणेशा झालाय. खातं उघडलंय. स्ट्रायकर सेन वरती अजय पाटीलला आपण पाहतोय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर सेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडणार या सामन्यामध्ये, कोणता संघ विजयाला गवस निघालणार, कोणता संघ पण पाहिलं तर सुपर 8च्या दिशेने आणखीन एक पाऊल पुढे टाकणार, यासाठी सामना महत्वाचा आहे. करूया मरोची स्थिती, डू ऑर डाय हा सामना आपल्याला पाहायला मिळतो दोन्ही संघांसाठी. कारण पहिला सामना दोन्ही संघ पराभूत झाले होते, त्यामुळे इथे विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. जर या स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल तर या मॅच मध्ये विजय तितकाच गरजेचा आहे दोन्ही संघांसाठी. त्यात आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ विचार केला तर पूर्णपणे व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगावचा संघ बॅकफुट वरती होता. मात्र आपण पाहिलं तर संधी दिली फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचे आणि अखेरच्या 2 षटकामध्ये स्लॉग हिटिंग पाहायला मिळाले आणि तिथून कमबॅक झाला जयता संघाचा. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, परतावा लागतोय माघारी, परतीचा प्रवास आता करावा लागतोय. पहिला धक्का इथे बसलो, विकेट आली. अजय पाटीलचा खेळ संपलाय. फलंदाज बाद, अजय बॅक टू द पवेलियन. यस, एक दर्जेदार साऊंड सिस्टीम आपल्याला ऐकायला मिळते. आता जे की पॉवर साऊंडच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन देखील केलं जात आहे. तसंच आपण पाहिलं तर या सनमोल कुरणे सर यांची ही साऊंड सिस्टीम आपल्याला ऐकायला मिळते. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आजच्या दिवसापासून यस, त्याचबरोबर ऑपरेटर डी जे नीरज देखील आपल्याला पाहायला मिळतात. आताच गाण्यांची निवड देखील अचूकरित्या केली जाते. दरम्यान मैदानाच्या आतपर्यंत देखील आपण जातोय. 1 या आकड्यावरती पहिली विकेट. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत कपिल पाटील दाखल झालेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्या, एफर्ट्सला जवाब पाहायला मिळालेत. या अगदी पाहिलं तर स्वतःला झोकून दिलंय, कारण त्यांना देखील माहिती आहे. विजय गायकवाड यांना आपण पाहतोय यष्टांच्या पाठीमागे स्वतःला झोकून दिलंय, कारण त्यांना देखील माहिती आहे हा सामना महत्वाचा आहे. या सामन्यामध्ये एक एक धाव महत्वाची आहे, त्यामुळे ही डाईव्ह इथे पाहायला मिळाले. बॅकअप कुलदीप पाटील यांचं देखील चांगलं पाहायला मिळालंय. डॉट बॉल येतोय. कपिल पाटील स्ट्रायकर सेन वरती. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पाटलांची पाटीलशाही तिथे पाहायला मिळते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आपण पाहिलं तर स्वतःसाठी जागा बनवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. तर पण डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतपर्यंत झाली.
एक या आकड्यावरती धावफलक. प्रसादने हे षटक अगदी चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केलंय. अजूनही आपण पाहिलं तर बॅटच्या सहाय्याने धाव येत नाहीये, त्यामुळेच विचार केला तर संघ थोडासा पिछाडीवरती आला. अर्थातच कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट जैताचा संघ समोरच्या दिशेने ओव्हर पिच बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आहे. बॅकअप येत आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आणि आता आपण पाहिलं तर बॅटच्या साह्याने धावा आल्यात आणि कपिलचं खातं देखील या 2 धावेने उघडलंय. या 2 धावेच्या मदतीने 3 या आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात आपण पाहिली तर थोडीशी डगमगणारी पाहायला मिळते. तसंच कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैता संघाची विचार केला तर स्वतःवरती आत्मविश्वास ठेवावा लागेल. जिद्दीने रन चेस करावा लागेल. आतापर्यंत रन चेस झालेला नाहीये. अर्थातच विचार केला तर या स्पर्धेमध्ये इतिहास घडवायचा असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. जिद्द आणि स्वप्न मोठं ठेवावं लागेल. जर अशक्य गोष्ट आपल्याला शक्य करायची तर निश्चितच जिद्द हे असणं गरजेचं आहे. या चेंडूवरती एक धाव आली. एक सिंगल पुन्हा एकदा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. 4 या आकड्यावरती धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात. निश्चितच पाऊल आता आकाश खेडकर सरांचं देखील दुसरीकडे फसायला लागलंय. पंच अतिशय चांगली भूमिका बजावत असताना पाहायला मिळत आणि आता आपण पाहिलं तर एक नवीन भूमिका देखील साकारतात. अर्थातच कॅमेरामनच्या भूमिकेत लगेच आमचे कॅमेरामन संस्कार शिरसाट यांनी देखील फोकस केलंय. कॅमेरामनच्या भूमिकेत देखील त्यांना टिपलं जात आहे. आकाश खेडकर यांना आपण पाहतोय यस विक्टरी साईन देखील केले. 36 मध्ये 63 ची आवश्यकता आहे. ऋतुराज आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये. व पीस बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहेत एफर्ट्सला जेव्हा पाहायला मिळालेत मात्र थोडेसे दूर राहिलेत. काही इंचेसचा फरक इथे पाहायला मिळाला. मात्र एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाले आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच पुढे सरसावतंय. धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पाहिलं तर आकाश खेडकर सर कॅमेरा वर्किंग देखील चांगलं करतायत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. 5 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पाच या आकड्यावरती धावफलक पाहायला मिळते. ऑन साइडला टर्न केलं जातं. फटका चांगला केला गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमर पाटीलच्या बॅटमधून हा वार. 4 धावांसाठी चौकार. हा चेंडू थोडासा खराब केला. नवव्या आकड्यावरती धावफलक आता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळत आहे. 34 मध्ये 58 ची आवश्यकता आहे. फुटला गेले. यावेळेस देखील टॅप केलं जाते. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 30 सर्कल मध्ये इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. डबल डिजिट मध्ये धावफलक. 10 या आकड्यावरती धावसंख्या. अमर पाटील मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चांगला स्टार्ट मिळाला. मात्र त्यानंतर अमर पाटील यांचा विचार केला तर या अगोदरच्या सामन्यामध्ये थोडासा शेवटला स्लो झाला आणि तिथे मॅच मध्ये पिछाडीवरती गेले. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडी संयमाने पावलं टाकली जातात. सुरुवात थोडी संयमाने केली जाते कारण एक विकेट अगदी पहिल्या षटकामध्ये आल्या. गोलातला बॉल मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जाते. दरम्यान मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाले. धावसंख्या आता मात्र आपण पाहिली तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. ऋतुराज गायकवाड यांना आपण पाहतोय.
11 या आकड्यावरती धावफलक. हा प्रकार बॉल यावेळेस आपण पाहिलं तर उसरी जास्त घेतले, त्यामुळे पंच संदीपजी चौगुले सरांचा इशारा व्हाईट बॉलचा आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आलाय. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडला आणि त्यानंतर एक्स्ट्रा उसरी, अगदी आपण पाहिलं तर फलंदाजाच्या डोक्याच्या वरून ना चेंडू ट्रॅव्हल झालाय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. 12 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचतोय. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. स्टेप आउट केलाय सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास, डाऊन दी ग्राउंड फटका. 4 धावेसाठी अमर पाटीलच्या बॅटवरून चौकार. सोळा या आकड्यावरती धावसंख्या, एक चौकार आलाय. ऋतुराजचं षटक महागडं ठरतंय. शफलून खेळण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का त्यासाठी अपील पंचांकडे झाले. पंचांचा इशारा काय येतो? यस, इथे पंचांचा इशारा नॉट आउटचा आलाय. म्हणजेच काय तर डॉट बॉल येतोय. 2 षटकांचा खेळ संपला 8च्या सरासरीने. पहिल्या 2 षटकामध्ये 16 धावा बनवल्यात. उर्वरित 30 चेंडू आणि 51 ची आवश्यकता आहे. आणि तोपर्यंत आपण जातोय डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. साताप्पा आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये. साताप्पा यांना आपण पाहतोय. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. 30 मध्ये 51 ची आवश्यकता आहे. मध्ये 51 ची आवश्यकता. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती साताप्पा दाखवत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. निश्चितच रन चेस पाहायला मिळेल का या मॅच मध्ये तरी. जागा बनवल्या, टॅप केलं जाते. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर एक सकवसला फटका केला. क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झालाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आल्यात. या 2 धावेच्या मदतीने 18 या आकड्यावरती धावफलक. 29 मध्ये 49 ची गरज या मॅच मध्ये असणार आहे. अगदी विचार केला या मॅच मध्ये तर पहिलं षटक कमी धावांचं, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तर धावा आल्या आणि आता मात्र तिसरं षटक साताप्पाचं 2 धावाने इथे सुरुवात झाली. या षटकाला जर मोठं करायचं असेल तर सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागणार आहेत. मोठे फटके आणि त्याचबरोबर सिंगल डबलचा खेळ देखील खेळावा लागेल. यावेळेस फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत, झेल पकडलाय. कपिल पाटीलचा खेळ संपलाय. दुसरा धक्का 18 या आकड्यावरती. दुसरा फलंदाज बाद.
तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. अर्थातच आपण पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे वळवलं जात आहे. फटका जरूर केला, बॉल काही काळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक शक्ती ते नव्हते. त्यानंतर आपण पाहिलं तर फेकी केली आणि बॉल लागलाय का हे पहिलं चेक केलं जाईल. यस, माघारी परतावं लागतंय. सुमित मेहतरची विकेट आली आहे. अर्थातच आपण पाहिलं तर विकेट आली आहे, धक्का बसलाय. तिसरा फलंदाज इथे 19 आकड्यावरती बाद झालाय. वीस आकड्यावरती धावफलक. रितेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर मनगडाच्या साह्याने फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मैदानाच्या आतपर्यंत आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 20 आकड्यावरती धावफलक सध्याच्या घडीला आपण पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर 25 मध्ये 47 आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 25 मध्ये 47 धावा. करंट रन रेट 7च्या सरासरीने इथे धावा बनवल्यात. इथून पुढे 11.26च्या सरासरीने धावा बनवायची ती जबाबदारी फलंदाजांना उचलावी लागणार आहे. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर स्लाइस झाला बॉल, पाठीमागे चाललाय. शॉट फाईन लेगला बाजीराव पाटील. तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 21 आकड्यावरती धावफलक 3 षटकांच्या अखेरीस 21 धावा आवश्यकता. 24 मध्ये 46 धावांची असणार आहे. 24 मध्ये बनवायच्यात 46 धावा.
षटक क्रमांक 4 मध्ये अरविंदला आपण पाहतोय. आता जर विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये 3 षटकांच्या अखेरीस व्यंकटेश्वर स्पोर्ट्सचा संघ 20 या आकड्यावरती बिनबाद होता. मात्र कृष्णामाईचा संघ 21 या आकड्यावरती 3 बाद आहे. 3 विकेट 21 या आकड्यावरती. धावांच्या तुलनेत हा संघ पुढे जरूर आहे, मात्र विकेट देखील गमावल्यात. यस, शेवटच्या षटकामध्ये ज्या 22 धावा आल्या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये आपण पाहिलं तर ज्या 22 धावा 7व्या षटकामध्ये आल्या त्या धावांनी अंतर या मॅच मध्ये वाढवल्या आणि आता मात्र आपण पाहिलं तर 24 मध्ये 46 आवश्यकता इथून पुढे असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अर्थातच आपण अरविंदला पाहतोय. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी दिली अरविंदच्या खांद्यावरती. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय, थांबवलं गेलं. एका धावेवरती इथे मात्र समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 22 या आकड्यावरती आता जाऊन पोहोचतंय. 22 ऑन दी बोर्ड. येस, दोन्ही पंच ऑफिशियल्स रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे याची नोंद घ्यायची. ऑन फील्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल, रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे याची नोंद घ्यायची. 22 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 22 ऑन दी बोर्ड. 23 मध्ये 45 आवश्यकता या मॅच मध्ये. कुणातला बॉल ड्राईव्ह केला जाते. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला केला गेला, त्यानंतर एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. 23 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 22 मध्ये 44 आवश्यकता इथून पुढे आहे. सामना आपण पाहिलं तर वाटलं होतं रन चेस केला जाईल, मात्र सुरुवात थोडीशी लडखडणारी झाली. आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स केले बॉलला. वाईड इश लॉंग ऑन प्रोटेक्शन सिंगल मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, फेकी चांगली झाली आहे. अपील पंचांकडे नॉट आउटचा इशारा. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता पुढे सरसावत आहे. 25 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 25 ऑन दी बोर्ड. 25 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाले. अमर पाटील यांचा विचार केला तर पट्टीवरती धाव देखील अगदी चांगल्या प्रकारे लगावतात आणि हे चित्र आता मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. 25 धावा धावफलकावरती. 21 मध्ये 42 आवश्यकता या मॅच मध्ये इथून पुढे असणार आहे. ऑन साइडला टर्न केलाय, फटका केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेग मधून बॅकअप आलाय. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. आणखीन एक रनआउटची विकेट. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्पोर्ट्स जैता संघाची फलंदाजी ढासळली आहे. चौथा फलंदाज बाद. आकड्यावरती 4थी विकेट. सातत्याने विकेट जाणं ही चिंतेची बाब रनचेस करत असताना राहणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत प्रतीक दाखवत असताना पाहायला मिळतात. 6व्या क्रमांकावरती नेट नंबर 6 बॅटिंग साठी प्रतीकला आपण पाहतोय. 26 आकड्यावरती 4थी विकेट. चौथा धक्का रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आली. अर्थातच आपण पाहिलं तर मॅच मध्ये रनआउटच्या स्वरूपात 2 फलंदाज बाद झालेत. बॅक टू बॅक 2 विकेट रनआउटच्या स्वरूपात आल्या. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाले. 26 आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 26 एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक आहे. 19 मध्ये 41 आवश्यकता इथून पुढे असणार आहे. 19 चेंडू आणि 19 चेंडू मध्ये बनवायच्या तसंच 41 धावा. स्टेप आउट करून ड्राईव्ह केला, फटका चांगला केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा कॉल दिलाय. यावेळेस देखील कम्युनिकेशन थोडंसं खराब पाहायला मिळालं. धोका कोणताही होत नाहीये. एकच धाव मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 ची सांगता. 27 आकड्यावरती धावफलक. 4 षटकांच्या अखेरीस
27 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 18 मध्ये 40 ची गरज. यस, पण पाहिलं तर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलं अर्थातच छोटे प्रेक्षक वर्ग जे जोडले गेले त्यांचा नृत्य आविष्कार आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. 27 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 18 मध्ये 40 ची गरज आहे. साताप्पा आले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 मध्ये. साताप्पा यांना आपण पाहतोय. 18 मध्ये 40 ची गरज. पहिला बॉल साताप्पा. सामन्यामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे औपचारिकता शिल्लक आहे. सामना आपण पाहिलं तर औपचारिकरित्या पुढे चाललाय. अर्थातच कृष्णामाई डेव्हलपर्स आदिती स्फूट जैताचा संघ खऱ्या अर्थाने 27 आकड्यावरती धावफलक. अर्थातच 18 मध्ये 40 म्हणजेच काय तर बॅकफुटवरती पूर्णपणे आलाय. सफल झाले. स्वीप करण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. धावसंख्या 28 आकड्यावरती 17 मध्ये 39 धावा बनवायच्यात. रनचेस आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये कठीण आहे. आतापर्यंत एकही सामना त्यामध्ये रनचेस झालेला नाहीये. या सामन्यामध्ये होणार का असा प्रश्न होता. मात्र पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजांनी टिचून मारा केला आणि त्यामुळे आपण पाहिलं तर पूर्णपणे बॅकफुटवरती जयता संघाला ढकललाय. हा चेंडू सी घेतले. टप्पा पडल्यानंतर इथे एक्स्ट्रा बाउन्स घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नाणेफेक देखील महत्वाची बाब राहिले. नाणेफेकीचा कौल ज्या संघाच्या बाजूने गेला तो संघ जास्तीत जास्त वेळा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा जेव्हा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तेव्हा तेव्हा तो संघ पराभूत देखील झाला. आणि जैता संघाने देखील पहिल्या सामन्यामध्ये तीच चूक केली होती आणि ती चूक तिथे महागात पडली होती. या चेंडूवरती आपण पाहिलं तर शॉर्ट टर्मॅनला फंबल झाले. क्षेत्ररक्षक सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पडले धडपडले. कलेक्शन खराब झालंय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. मात्र इथे दुसरी धाव मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केली जाते. आणखीन एक रनआउटची संधी होती. या चेंडूवरती कलेक्शन विकेट कीपर कडून झालेलं नाही. या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा 30 आकड्यावरती धावफलक. 30 आकड्यावरती धावफलक मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतंय. षटक क्रमांक 5 चा खेळ सध्याच्या कडेला चालू आहे. 5 ऑन दी बोर्ड. 5वं षटक प्रगतीपथावरती आहे. 30 धावा धावफलकावरती. 30 ऑन दी बोर्ड. 15 मध्ये 37 आवश्यकता. प्रतीकचा विचार केला तर आता प्रतीकच्या बॅटमधून धाव आले तर रनआउटची संधी होती आणि ती रनआउटची संधी कुठेतरी आपण पाहिलं तर मिस केली. धावसंख्येचं टोटल 30 आकड्यावरती 15 मध्ये 37 समीकरण आता कठीण होत चाललंय. धावांचं समीकरण आपण पाहिलं तर कठीण होत चाललंय. शफलून घेण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय का अपील पंचांकडे. तर आपण पाहिलं तर इथे अपील फेटाळले. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता संदीप चौगुले सरांना आपण पाहतोय. एक अनुभवी पंच आहेत या स्पर्धेमध्ये. मुख्य आयोजकाच्या भूमिकेत देखील आपल्याला पाहायला मिळतात. मात्र आपण पाहिलं तर
एक अनुभवी पंच आहेत सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्यांना देखील आपण पाहतो पंचांच्या भूमिकेत. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील बॅटच्या आतली कडा चायनीज कट, त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव धाव चेंडूची आणखी एक सांगता झाली. 30 या आकड्यावरती धावसंख्या, 13 मध्ये 37 ची गरज. एक चेंडू अजूनही मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक असणार आहे. अर्थातच पूर्णपणे पिछाडीवरती ढकललं गेलं कृष्णाबाई डेव्हलपर संघाला. तर ज्या चुका झाल्या होत्या गोलंदाजीमध्ये, जे शेवटचं षटक आलं आणि तिथून जो कमबॅक केलाय व्यंकटेश्वर स्पोर्ट्स संघाने, बाग वाकडण्याजोगा राहिला. या चेंडूवरती देखील आपण पाहिलं तर परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतपर्यंत एक सिंगल धावफलकावरती. धाव घेतलेलं नाहीये, यस धाव घेण्यापासून नकारलंय. डॉट बॉल येतोय. 3 चेंडू बॅक टू बॅकचे शेवटचे डॉट बॉल आलेत. साताप्पासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. यशस्वी होण्यासाठी अनुभव लागतो आणि तो अनुभव साताप्पाने दाखवलाय. 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट. या मॅच मध्ये कमबॅक करून देणारं हे 2 षटक हाताळलेत. या मॅच मध्ये पकड मजबूत करून देणारी ही 2 षटक पाहायला मिळालेत. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आवश्यकता 37 धावांची इथून पुढे असणार आहे. 12 मध्ये बनवायच्या 37 धावा. आकड्यावरती धावसंख्या, आता मात्र 12 मध्ये 37 ची गरज. या मॅच मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती प्रसादला आपण पाहतोय. 6वं षटक हाताळण्याची जबाबदारी ते प्रसादच्या खांद्यावरती दिल्या. 12 मध्ये 37 ची आवश्यकता आहे. पहिला बॉल फुल टॉस, स्टेप आउट करून सरळ बॅटने फटका केला. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. रनआउटची संधी. आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. 5 विकेट आतापर्यंत गमावल्यात आणि त्यापैकी 3 फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. समीकरण बदललंय. 11 मध्ये 36 ची गरज. मॅच मध्ये पिछाडीवरती आलाय. अर्थातच कृष्णामाई डेव्हलपर्स ती स्पोर्ट जैताचा संघ. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतले. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण झाले. अर्थातच मारुती पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. 32 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय सध्याच्या घडीला. 32 आकड्यावरती धावफलक. 10 मध्ये 35 आवश्यकता. मॅच मध्ये आपण पाहिलं तर जसं पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक आलं होतं तसं एक षटक येणं गरजेचं आहे. वाडवा बॅटने फटका फोर्स केलाय. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी मारुती पाटीलच्या बॅटवरून चौकार. मध्ये 31 ची गरज या मॅच मध्ये. खाली राहिला हा बॉल. टप्पा पडला. त्यानंतर आपण पाहिलं तर थोडासा लो राहिला हा बॉल. या चेंडूवरती 1 धाव येते लेग बायच्या स्वरूपात. सिंगल धावसंख्या आता 37 आकड्यावरती. 7-8 मध्ये 30 आवश्यकता. या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं तर पूर्णपणे पिछाडीवरती आलाय संघ कृष्णामाई डेव्हलपर्स ती स्पोर्ट्स जैताचा संघ. पूर्णपणे बॅकफुट वरती गेलाय.
आणि इथे विजय जर मिळवायचा असेल तर हे 2 चेंडू खऱ्या अर्थाने महत्वाचे राहणार आहेत. इथून या 2 चेंडूंवरती ती आक्रमकता अमर पाटीलला दाखवणं गरजेचं आहे. अडचणीमध्ये सापडलाय जैतारचा संघ. अडचण आले या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रन चेस होताना थोडीशी अडचण पाहायला मिळाली. मात्र अडचणी किती आल्या तरी त्या अडचणींचा सामना करण्याची शक्ती आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ती शक्ती आता दाखवणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवलाय. जाऊ दिल्या बॉलला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. अगदी पाहिलं तर बॅकफूट वरती मैदानाच्या आतमध्ये जैताचा संघ आलाय आणि आता 7 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र आता बदललंय. सामन्याचं चित्र आपण पाहिलं तर व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव संघाच्या बाजूने झुकलंय. गोलातला बॉल यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका केला गेला. फॉलो थ्रू मध्ये अडवलाय आणि आता मात्र आपण पाहिलं तर आणखीन एक फलंदाज बाद झालाय रनआउटच्या स्वरूपात. 4थी विकेट इथे आले. 4था धक्का बसलाय. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. 6वी विकेट. केलं जात आहे. आपल्याला जो वेळेचा अवधी दिलाय त्या वेळेपेक्षा आपण जास्त वेळ घेतला त्यामुळे आपल्याला पेनलाइज केलं जात आहे. आता एक क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये येईल याची नोंद घ्यायची. यस आपण पाहिलं तर कॅमेरामॅनची भूमिका देखील आकाश खेडकर सर अगदी चूक बजावत असताना पाहायला मिळतात. यस आपण पाहिलं तर कॅमेरामॅन संस्कार शिरसाट सर आपण आमचे कॅमेरामॅन आकाश खेडकर सरांवरती फोकस करायचा. अतिशय चांगलं कॅमेरा वर्किंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. मैदानावरचे एक एक दृश्य टिपण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. संस्कार शिरसाट सर आपण आकाश खेडकर सर कॅमेरामॅन वरती फोकस करायचा आहे. यस कॅमेरामॅन आकाश खेडकर यांना आपण पाहतो. एक मल्टी टॅलेंटेड आता व्यक्तिमत्व झालंय. एक पंच आहेत आणि आता मात्र आपण पाहिलं तर कॅमेरामॅनची भूमिका देखील बजावत असताना पाहायला मिळतात. त्या अगोदर एक चांगले खेळाडू देखील होते. प्रेक्षकांची गर्दी देखील झाली. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांचा देखील अलोट प्रतिसाद मिळालाय. 6 मध्ये 30 ची गरज आहे. विकास पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल इथे पूर्ण झाले. धावफलक आता नो बॉलचा इशारा आला. यस पंचांचा नो बॉलचा इशारा. आपल्याला पेनलाइज केलं गेलं होतं. नो बॉलचा इशारा आपल्याला पेनलाइज केलं गेलं होतं की आपल्याला 38 सर्कल मध्ये एक क्षेत्ररक्षक अजून घेणं गरजेचं होतं. अशी अनाउन्समेंट देखील झाली होती. मात्र आपण पाहिलं तर पंचांचं यस आपण पाहिलं तर जितेशला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 9+1 अशा 2 धावा धावफलकावरती आल्या. 6 मध्ये 28 ची गरज असणार आहे. 6 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. विकास पाटील फ्री हिटच्या बॉलवरती स्ट्रायकर्स एंड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 38 सर्कल मध्ये आता 5 क्षेत्ररक्षक असतील याची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा ती अनाउन्समेंट केली जाते. व्यंकटेश्वर स्पोर्ट्स नंदगाव संघ बाउंड्री लाईन वरती फक्त आणि फक्त 4 क्षेत्ररक्षक राहतील याची नोंद घ्यायची. 6 मध्ये 28 ची गरज आहे. हा ट्रॅकर फ्री हिटचा बॉल. आडवा पाठचा कडवा प्रहार. बॉल सीमा पार. धावा मिळतात त्या 4 फ्री हिटच्या बॉलवरती. विकास पाटीलच्या बॅटमध्ये चौकार. पाच मध्ये 24 ची आवश्यकता. या चौकाराने नव संजीवनी दिले.
5 मध्ये 24 आवश्यकता. स्ट्रायकर सेनपती विकास पाटील स्वतः संघाचे संघमालक देखील आहेत आणि निश्चितच सुरुवात ते चांगली झाली या षटकाची. आपण पाहिलं तर या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्यात. हा प्रकार अडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आपण पाहिलं तर फटका केलाय जरूर. क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय का? दुसऱ्या धावेसाठी परतले. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाल्यात. चार मध्ये 22 आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 22 या चेंडूवरती मिळत नाहीये. म्हणजेच काय तर या सामन्यामध्ये देखील धावा रोखणारा संघ विजयी ठरलाय. प्रथम बॅटिंग करणारा संघ विजयी ठरलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने 2 षटक हाताळले, 9 धावा खर्च करत 1 विकेट देखील मिळवले आणि त्याचबरोबर बॅटिंग मध्ये 13 चेंडू आणि 34 धावांचं एक महत्वाचं योगदान आणि या मॅच मध्ये ज्या खेळाडूने कलाटणी आणले, या मॅचचा हिरो अर्थातच प्रसाद ठरलाय.